साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। भारत पाकिस्तानमध्ये युद्ध सदृश स्थिती निर्माण झाली ती अशीच सुरू झाल्यास महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर जातील म्हणून धास्तावलेल्या इच्छुकांचा जीव युद्धविराम झाल्यामुळे भांड्यात पडला आहे। आता निवडणुका नक्की होतील असा विश्वास व्यक्त होत आहे। सलग 3 वर्ष सोलापुरातील तर राज्यातील अन्य शहरांमध्ये तब्बल 5 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत। सगळीकडे प्रशासकीय राज आहे, त्यामुळे स्थानिक स्तरावर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या आकांक्षांवर पाणी पडले होते। राज्य सरकार किंवा अन्य पक्षांचे राज्यस्तरीय नेतेही या बाबतीत निवांत झाले होते। दरम्यानच्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाली, यात स्थानिक कार्यकर्त्यांनी काम केले। त्यानंतर निवडून आलेले खासदार आणि आमदारही महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात काहीच हालचाल करायला तयार नव्हते। इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून या निवडणुका न्यायालयीन याचिकांमध्ये अडकल्या होत्या। आता सर्वोच्च न्यायालयाने सरकारला ताशेरे मारत इतर मागासवर्गीयांची गणना झाली नसेल तर जुन्या म्हणजेच वर्ष 2022 मध्ये झालेल्या गणनेवर आधारित आरक्षण निश्चित करून निवडणूक घ्या असे आदेश दिले आहेत। त्याचा आनंद इच्छुक व्यक्त करत असतानाच भारत पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झाले, ते बराच काळ सुरू राहील अशा शक्यता निर्माण झाल्या। त्यामुळेच अशा काळात निवडणुका घेतल्या जाणे शक्य नाही असे इच्छुकांना वाटले होते, पण आता युद्धविराम झाल्यामुळे त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत।